उत्तर प्रदेशमध्ये राबवण्यात येत असलेल्या प्रोजेक्ट गंगा म्हणजेच प्रोजेक्ट गंगाचा मुख्य उद्देश काय आहे? उत्तर आहे ग्रामीण घरांना हाय स्पीड ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटी देणे. हा प्रकल्प 2 ते 3 वर्षात 20 लाखांहून अधिक ग्रामीण घरांना वेगवान इंटरनेटने जोडण्यासाठी सुरू करण्यात आला आहे. इंटरपोल आणि जागतिक सीमाशुल्क संघटनेने सुरू केलेले ऑपरेशन थंडर कशाच्या विरोधात राबवले जात आहे? उत्तर आहे वन्यजीव तस्करी. हे ऑपरेशन 134 देशांमध्ये वन्यजीवांच्या अवैध व्यापाराला आळा घालण्यासाठी राबवले जाणारे जागतिक कॅम्पेन आहे. भारतातील कोणत्या बंदराने डिजिटल ट्विन इनिशिएटिव्ह सुरू करून पहिले बंदर होण्याचा मान मिळवला आहे? उत्तर आहे व्ही.ओ. चिदंबरनार बंदर. हे बंदर रिअल टाइम डेटावर आधारित व्यवस्थापन आणि परिचालन क्षमता वाढवण्यासाठी ही प्रणाली वापरणारे पहिले ठरले आहे. नवी दिल्ली येथे आयोजित वर्ल्ड पॅरा ॲथलेटिक्स ग्रँड प्रिक्स 2026 मध्ये भारताने एकूण किती पदके जिंकली आहेत? उत्तर आहे 208 पदके. भारताने या स्पर्धेत 75 सुवर्ण, 69 रौप्य आणि 64 कांस्य पदकांसह एकूण 208 पदके जिंकून अव्वल स्थान पटकावणे आहे. डिलॉइटने सुरू केलेल्या कनेक्ट सेफ या सायबर सुरक्षा सुविधेचे मुख्य वैशिष्ट्य काय आहे? उत्तर आहे महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधांच्या संरक्षणावर लक्ष केंद्रित करणे. ही सुविधा डेटा संरक्षणाऐवजी मानवी जीवन आणि महत्त्वाच्या कार्यप्रणालींच्या सुरक्षेला प्राधान्य देते. अराकू कवणी हा बाजरीवर आधारित खाद्यपदार्थांचा मेनू कोणत्या राज्यातील आदिवासींच्या उपजीविकेला आधार देण्यासाठी सुरू झाला आहे? उत्तर आहे आंध्र प्रदेश. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्रबाबू नायडू यांनी अराकू प्रदेशातील पाककलेचे जतन करण्यासाठी हा उपक्रम सुरू केला. वयाच्या 22व्या वर्षी जगातील सर्वात तरुण स्वयंनिर्मित अब्जाधीश ठरलेले आदर्श हिरेमेठ आणि सूर्यमिधा यांनी कोणता AI स्टार्टअप सुरू केला आहे? उत्तर आहे मर्कर. या दोघांनी त्यांच्या मर्कर नावाच्या AI आधारित स्टार्टअपच्या माध्यमातून ही ऐतिहासिक कामगिरी केली आहे. संस्कृती मंत्रालयाने भारताच्या हस्तलिखित वारशाचे मॅपिंग करण्यासाठी किती कालावधीचे देशव्यापी सर्वेक्षण सुरू केले आहे? उत्तर आहे 3 महिने. हस्तलिखितांची ओळख पटवण्यासाठी आणि राष्ट्रीय डेटाबेस तयार करण्यासाठी हे सर्वेक्षण 3 महिन्यांच्या कालावधीसाठी राबवले जात आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्रबाबू नायडू यांनी अमरावतीमध्ये स्वातंत्र्य सैनिक पोट्टी श्रीरामुलू यांचा किती फूट उंचीचा पुतळा उभारला आहे? उत्तर आहे 58 फूट. पोट्टी श्रीरामुलू यांच्या बलिदानाचा सन्मान करण्यासाठी अमरावतीमध्ये 58 फूट उंचीचा पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. रेडिओ खगोलशास्त्रातील योगदानाबद्दल MP बिर्ला स्मृती पुरस्कार कोणत्या शास्त्रज्ञाला प्रदान करण्यात आला आहे? उत्तर आहे यशवंत गुप्ता. रेडिओ खगोलशास्त्रातील अग्रणी संशोधन आणि वैज्ञानिक नेतृत्वाबद्दल यशवंत गुप्ता यांना हा गौरव मिळाला आहे. जलजीवन मिशन अंतर्गत सुरू करण्यात आलेल्या सुजल गाव ID उपक्रमाचा मुख्य वापर काय आहे? उत्तर आहे ग्रामीण नळ पाणीपुरवठा मालमत्तेचे डिजिटल मॅपिंग करणे. हा उपक्रम ग्रामीण भागातील पाणीपुरवठा मालमत्तेला एक अद्वितीय डिजिटल ओळख देऊन व्यवस्थापन सोपे करण्यासाठी आहे. 60व्या ज्ञानपीठ पुरस्कारासाठी म्हणजे 2025 साठी निवड झालेले R. वैरामुथू प्रामुख्याने कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत? उत्तर आहे कवी आणि गीतकार. R. वैरामुथू हे तमिळ साहित्यातील प्रसिद्ध कवी आणि गीतकार आहेत ज्यांची निवड साहित्यातील सर्वोच्च पुरस्कारासाठी झाली आहे.